मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलेला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला। मुंबईत ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं तसंच अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलेलं आहे। शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये। आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो। नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये ढगफुटीसारखा अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी देवस्थान बंद राहणार आहे। त्याबरोबरच नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यातल्या शाळा, महाविद्यालय देखील बंद राहणार आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भामध्ये आदेश काढलेत। अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे। ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं। तसंच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला असून नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील सज्ज झालाय। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येक अर्ध्या तासाला पावसाची स्थिती काय आहे ती नोंदवून योग्य त्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिल्या जात आहेत। लँडलाईन नंबरहून पावसाची स्थिती जाणून घेतली जाते। तर सध्या नाशिकमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, पेठ या भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे। जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि मी सध्या नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नियंत्रण कक्षामध्ये आहे। आपण जर बघितलं तर हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं कक्ष आहे आणि या ठिकाणी ही संपूर्ण यंत्रणा रात्रभर या ठिकाणी काही अडचण येत असेल तर त्या ठिकाणी ही काम करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पोलीस विभाग असेल, त्यासोबत महावितरणचा विभाग असेल आणि नाशिक जिल्हाचं जे आपत्ती व्यवस्थापन असेल ते सगळे अधिकारी या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळते। आपल्याला आता 2 दिवसामध्ये जे पावसाचा रेड अलर्ट आहे त्या अनुषंगाने महसूल विभाग असेल तसेच इतर सगळे विभाग आहेत यांची तयारी आपल्याकडून पूर्णपणे झालेली आहे। सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आपल्याकडे उपस्थित आहे। तसेच त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू आहे। आपत्ती मित्राच्या सोबत संपूर्ण ही साहित्यांची मोड जी आहे ती बांधली जाते आणि त्यानंतर नाशिकमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये आता ज्या पद्धतीनं पाऊस सुरू झालेला आहे त्यामध्ये कोणताही आपत्ती त्या ठिकाणी ऐनवेळी जर उद्भवली तर अशा स्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे याची संपूर्ण खबरदारी खरं तर ही घेतली जाते। लाईफ जॅकेट असतील किंवा इतर ज्या वस्तू आहे त्या देखील या ठिकाणाहून आता बाहेर काढल्या जात आहे। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी नदीच्या परिसरामध्ये देखील पाऊस वाढल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाणी गेल्यानंतर काय नेमकं केलं पाहिजे याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतल्यानंतर हे सगळे आपत्ती मित्र हे बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा हा कक्ष आपल्याला एकूणच सज्ज असल्याचा देखील या ठिकाणी दिसून येतोय।
कॅमेरामन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नाशिकमध्ये आज ढगफुटी होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांना वर्क फ्रॉम होमबाबत प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण अलर्ट देतो तेव्हा ही अपेक्षा आहे की सगळे त्याला योग्य प्रतिसाद देतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुढे बोलताना त्यांनी अत्यावश्यक सेवा सोडून सर्वांना सुट्ट्या दिल्यात, पण तरी देखील जर कुठे कार्यालयात बोलावण्यात येत असेल तर कारवाई केली जाईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मला असं वाटतं की आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी ही खाजगी कार्यालयांनी स्वीकारली पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताची, त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही सगळ्या आस्थापनांची आहे आणि हा मानवतेचा धर्म आहे. याच्यामध्ये कायदा, याच्यामध्ये कुठलं तरी बळगा, याच्यामध्ये काही कोणाचा GR याहीपेक्षा मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी अशा प्रकारचे आपण अलर्ट देतो त्यावेळी ही अपेक्षा आहे की त्यांनी देखील त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिलेल्याच आहेत. कुठे जर कार्यालयात अशा प्रकारे बोलवण्यात येत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आपण करू. मुंबईत पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून शहरातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर विदर्भामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी पुढील 2 दिवसात अनेक भागामध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून अमरावतीसह विदर्भातील अन्य भागांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुख्य तौर पे जो नॉर्थ पार्ट हैं विदर्भ के, अगर हम बात करें अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, नॉर्दर्न पार्ट जो नागपुर के, यहाँ पे एक अच्छी बारिश देखने को मिलेगी अगले 48 आवर्स में. और पुनः हम देखेंगे कि 9 तारीख के आसपास से फिर से बारिश में काफ़ी कमी देखने को मिलेगी. तो अगले आने वाले 48 आवर्स को जो है विदर्भ के लिए क्रूशियल से, खासतौर पे गोंदिया, भंडारा और जो नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स हैं विदर्भ के, उनको लिए काफ़ी हैवी टू वेरी हैवी रेनफॉल मिलने की उम्मीद है. और उसके बाद पुनः जो है 9th ऑनवर्ड्स या 10th ऑनवर्ड जो है बारिश में काफ़ी कमी देखने को मिलेगी. राज्यात मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासामध्ये विविध दुर्घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला असून 4 जण जखमी झाले. मुंबई उपनगरात भिंत कोसळून 6 जण, पुण्यामध्ये 1 जण तर ठाण्यामध्ये 1 जणाचा भिंत पडून मृत्यू झालाय. झाड कोसळून मुंबई उपनगरामध्ये 1 व्यक्तीचा मृत्यू झालाय. पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरामध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झालेला असून साताऱ्यातल्या फलटण पुसेगाव मार्गावरच्या ताथवडे घाटामध्ये गाडीवरती दरड कोसळल्यामुळे चालकाचा मृत्यू झालाय. राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर, रायगडसह नाशिक, पुणे घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच नवी मुंबई आणि भिवंडीतील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाण्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस आणि संभाव्य पाणी साचण्याची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनानं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती जरी सुरू असलं तरी सततच्या पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडचणी येत आहेत. लोणावळा, कर्जत भागातल्या ठाकूरबाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डेक्कन क्वीन, इंद्रायणी, सिंहगड यांच्यासारख्या महत्त्वाच्या 17 गाड्या रद्द केलेल्या आहेत. याशिवाय 31 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. 18 गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड केलेल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचा पहिल्याच पावसामध्ये फज्जा उडालाय. आधी खड्डे आणि आता थेट मार्गावरती दरड, यामुळे मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तब्बल 100 टनांची दरड कोसळल्यानं मिसिंग लिंकवरून आरोपांची जोरदार बरसात सुरू आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणारी लेन बंद झाली आहे. त्यानंतर तब्बल 17 तासांनी ही दरड हटवण्यात आली आहे. यानंतर आता सुरक्षा आणि तांत्रिक बाबी तपासून मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
रायगड किल्ला परिसरामध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे किल्ल्याच्या डोंगर उतारांवरून ओढ्यांप्रमाणे पाण्याचे प्रवाह वाहू लागले. या पावसासोबतच माती त्याचबरोबर छोटे मोठे दगड देखील रस्त्यावरून वाहत असल्याचं दिसून आलं. या मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवरती अक्षरशः पाण्याचे लोट उसळले. डोंगरातून वेगानं वाहणाऱ्या पाण्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे काळ नदीनं रौद्ररूप धारण केलंय. ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमधून नदीचा प्रचंड प्रवाह आणि पूरस्थितीचं भीषण चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या काळ नदी दुथडी भरून वाहत असून गोरेगाव शहर आणि लोणेरे परिसराला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. नदीच्या पाण्याची पातळी सातत्यानं वाढत असल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नागरिकांना नदीकाठ आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. पुण्याच्या सोमवारपेठ परिसरामध्ये धनगर गल्लीमध्ये दुमजली वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळलेला असून सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली आहे. पुणे जिल्ह्यातल्या धुवाधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत. आजपासून आषाढी वारीला सुरुवात होतीये. उद्या देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि त्यामुळे लाखो वारकरी आणि त्यांची वाहनं आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. मात्र तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली असल्यानं वारीवर देखील पडसाद उमटायला दिसतात. सर्व वारकरी आणि भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देहू देवस्थानकडून करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीला पूर आलेला असून देहू शहरामध्ये प्रवेश करणं सध्या सुरक्षित नाही. त्यामुळे देहूकडून येणाऱ्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत तिथंच सुरक्षित थांबावं आणि पुढील सूचना मिळेपर्यंत देहूमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना देण्यात आल्या. सर्वांना आव्हान करत आहे. येत्या 7 जुलैला म्हणजे उद्या पालखी प्रस्थान पंढरपूरकडे रवाना होत आहे. तरी वारीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी, दिंडेकरांनी व फडकऱ्यांनी व येथे येणाऱ्या भाविक भक्तांनी निवून येताना ज्या ठिकाणी आपण आज त्या ठिकाणी थांबा. त्या दूर येण्याचा प्रयत्न करू नका. नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. इंद्रायणी नदीचे तिन्ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. संस्थांतर्फे, पोलीस कमिशनरतर्फे, साहेबांतर्फे, ग्राम नगरपंचायततर्फे सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी आज त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहा. पाऊस कमी झाला, पाणी कमी झालं की आपण दूर येऊ शकता. सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं. आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये. दरम्यान वारकऱ्यांनी आळंदी आणि देहूत न जाता थेट पुण्यातून वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. वारी सुरू होते. वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत ते पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे. आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं. तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे. कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलेही डिझास्टर होणार नाही.